आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह। भारतीय बौद्धजन विकास समितीचा वही पेन वितरण हा अनोखा उपक्रम 7 फेब्रुवारी माता रमाई जयंती ते 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही पेन संकलन करण्यात येते आणि नंतर गरजू मुलांना ह्या वह्या आणि पेनचे वितरण करण्यात येते। महाराष्ट्रातील जवळजवळ 13 जिल्ह्यात आतापर्यंत या साहित्याचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचा भाग म्हणून प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले। यासाठी निगुडघर, करंजगाव, मसर तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच त्रिसरण बौद्ध वंदना पंचशीलने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मान्यवरांनी आयु प्रमोद गायकवाड यांनी या कार्याबद्दल माहिती तसेच या सामाजिक कार्याचा आढावा दिला। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये भारतीय बौद्ध विकास समितीचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। प्रमोद गायकवाड साहेब, प्रदीप पवार प्रमुख मार्गदर्शक, सुनील आगळे मावळ समिती प्रमुख, साहेबराव सोनवणे समिती सदस्य, डॉक्टर रविनंद होवाळ, राजेंद्र भोसले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, गौतम गायकवाड, विकास भालेराव, बाबा अंबोलीकर, दीपक गायकवाड, माजी खासदार बाळासाहेब साळुंखे यांचे चिरंजीव आयु कश्यप साळुंखे, डॉक्टर रोहिदास जाधव, पोपटराव चव्हाण, अशोक शिंदे, उल्हासदादा रणखांबे उपस्थित होते। तसेच अविनाश गायकवाड उपसरपंच आपटी, भीमरथ नवतरुण मंडळ अध्यक्ष विजय गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सचिन गायकवाड, महाराष्ट्र पोलीस अनिल गायकवाड, राम गायकवाड, बबन गायकवाड, महेंद्र सपकाळ, बहुजन संघ अध्यक्ष भोर तालुका अमित गायकवाड, महादेव साळुंखे, पांडुरंग गायकवाड, आनंदा सातपुते, संतोष सातपुते, अंकुश गायकवाड, हनुमंत गायकवाड, भीम क्रांती मंडळ करंजगाव अध्यक्ष सुनील धर्माजी मोरे, उपाध्यक्ष हरीश गायकवाड, रमाई महिला बचत गट निगुडगर संध्या साळुंखे, शोभा गायकवाड, मंगल गायकवाड, शोभा गायकवाड, धनश्री गायकवाड, सोनाली गायकवाड, गणेश साळुंखे, सिद्धार्थ नवतरुण मित्रमंडळ अध्यक्ष मसर आनंदा सातपुते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।